मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यामध्ये जय गुजरातची घोषणा। जय हिंद जय महाराष्ट्रसह जय गुजरातचाही नारा। गुजराती कार्यक्रमातील शिंदेंच्या नाऱ्यावरून विरोधक आक्रमक। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हणाल्याची फडणवीसांकडून आठवण। उद्धव ठाकरे यांचाही जय गुजरात। एक तर हे भोंदू नाही तर संधी साधू। शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरे यांनी केमछो वरळी अशी घोषणा दिल्याची ही टीका। अजित पवार यांच्याकडूनही पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्र। हे सगळेजण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झालेत। सरकारची वास्तविकता समोर आल्याची नाना पटोलेंची टीका। शिंदेंच्या जय गुजरातच्या नाऱ्याचा पटोलेंकडून निषेध। पुण्यामध्ये जाऊन जय गुजरातचा नारा देणं म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। जितेंद्र आव्हाड यांची टीका। शिंदेंना भेटल्यावर आता केमछो म्हणायचं का? आव्हाडांचा खोचक टोला। 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी फारशी कळत नाही, मराठी शिकणारही नाही। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडियांनी राज ठाकरे यांना ढिवचलं। हिंदीत प्रश्न विचारा तरच बोलेन, केडियांचा माध्यमांसमोर आडमुठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी असा आग्रह ठीक, पण दुराग्रह नको, केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर जय गुजरातमध्ये केडियांसारखीच हिंमत वाढते, राऊतांचा घणाघात। व्यापारी आहात व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडे यांचं विधान। तर महाराष्ट्रात मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडे यांचा इशारा। हिंदी जीआरची होळी केल्याप्रकरणी जमावबंदीचा गुन्हा दाखल। दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर गुन्हे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे देखील आंदोलनावेळी होते उपस्थित। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी। संपूर्ण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रणच नाही अशी माहिती। ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात। ठाकरे ब्रँडवरून नीलम गोरेंची खोचक टीका। तर गोरेंचे काळे कारनामे माहिती, पेडणेकरांकडनं टीका। पक्षात याला त्याला घेऊ नका अशी भूमिका नको। नाशिकमधील पक्षप्रवेशाच्या वादावर फडणवीसांचा सल्ला। तर दाऊदलाही पक्षात घेण्यासाठी चर्चा सुरू असेल, राऊतांचा टोला। गिरणी कामगारांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। विविध मागण्यांसाठी 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरे यांनीही मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। कुणाल कामरा सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग मंजूर। कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये शिंदेंच्या विरोधामध्ये केलेल्या कवितेबाबत हक्कभंग। तर सुषमा अंधारे यांनी सुद्धा केलं होतं समर्थनार्थ काव्य। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार। शिवसेनेच्या वाट्याला 29 आणि राष्ट्रवादीला 23% महामंडळ मिळणार। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे आदेश। सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणी कोर्टात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती बाजू। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज, 5 लाख भाविक दाखल। पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटरवर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।